आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. रक्षाबंधनाचा सण म्हणजे बंधुत्व, प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याचं प्रतीक आहे. हे नातं केवळ कुटुंबापुरतं मर्यादित न राहता देशाच्या रक्षणासाठी सीमारेषेवर उभ्या असलेल्या जवानांचीही घट्ट बंध निर्माण करतं. पुण्यातील सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवरील जवानांना 1 लाखांहून अधिक राख्या पाठवल्यात. या राख्यांचे पूजन दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे करण्यात आलंय. गडचिरोलीत नक्षल्यांनी हत्या केलेल्या पीडित नागरिकांच्या मुलामुलींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या सुविधा सवलती उपलब्ध करून देण्यात आल्यात. त्याचाच भाग म्हणून 2018च्या शासन निर्णयान्वये नक्षल पीडित कुटुंबातील एकूण 23 तरुणांना पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती देण्यात आली आहे. महावितरणाला रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्डने फुकेत, थायलंड येथे गौरवण्यात आलंय. घरगुती वीज ग्राहकांना पुढील 25 वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल हा सन्मान देण्यात आलाय. या सन्मानाबद्दल महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय. जायकवाडी धरणाचा साठा 83% पोहोचला असून रविवारी सुट्टीचा दिवस साधून 2000हून अधिक पर्यटकांनी धरणाला भेट दिली. धरण भरल्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील 550 गावं आणि 50 लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी सुटल्याचं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील 3 वर्षांपासून अडचणीत असलेल्या भाजीपाला शेतकऱ्यांना यंदा प्रथमच चांगला भाव मिळतोय. जून आणि जुलै महिन्यात टोमॅटो आणि वांग्याला प्रति कॅरेट 700 ते 800 रुपये भाव मिळत असून चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला 1000 रुपये कॅरेट पर्यंत दर मिळतोय. शेवग्याला प्रति 10 किलो 700 ते 800 रुपये तर मिरचीला 800 ते 900 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अकलूजच्या शंकरनगर येथे 28 आणि 29 जुलै रोजी होणाऱ्या नागपंचमी महासोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. केवळ महिलांसाठी होणाऱ्या या उत्सवात 25,000 पेक्षा जास्त महिला उपस्थित राहतील, अशी माहिती या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक स्वरूपाणी मोहिते पाटील यांनी दिली आहे. शीद 100 या 3 दिवसांच्या व्यंगचित्र महोत्सवाअंतर्गत काल बालगंधर्व कलादालनात हसरी गॅलरी व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जगप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते झालं. प्रदर्शनात कार्टुनिस्ट चारुहास पंडित यांनी काढलेल्या शीद फडणवीसांच्या व्यंगचित्राचे अनावरण करून अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रभरातील व्यंगचित्रकारांनी शीदंना समर्पित केलेल्या व्यंगचित्रांसह शीदन फडणवीसांच्या गाजलेल्या अर्कचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. मँचेस्टर कसोटीत रविवारी शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाने विक्रमी शतके करून भारताच्या धावसंख्येला आकार दिलाय. गिल इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय तसेच पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 4 शतके करणारा पहिला कर्णधार ठरलाय. तर रवींद्र जडेजा इंग्लंडमध्ये 6व्या किंवा त्याखालील क्रमांकावर 2 कसोटी शतके ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. आणि या बातमीचा वेळ झालीय. सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.